नमस्कार, मी डॉक्टर प्रफुल्ल पांडे. मी फिजिशियन अँड डायबेटॉलॉजिस्ट म्हणून पेंटागॉन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, सातारा परिसर, बीड बायपास, छत्रपती संभाजीनगर इथे कार्यरत आहे. आपण आज हाय ब्लड प्रेशर म्हणजेच हायपर टेन्शन, ज्याला की मराठीत उच्च रक्तदाब म्हणतात, याविषयी माहिती घेणार आहोत. त्यामध्ये उच्च रक्तदाब म्हणजे काय, त्याचे कारणे काय, त्याची लक्षणे काय आणि त्याचे नियोजन कसे करायचे याबद्दल मी मार्गदर्शन करणार आहे. तर आपल्या शरीरामध्ये अंदाजा 5 लिटर पर्यंत ब्लड असते, जे की कंटिन्यू प्रवाह करत असते. हृदयाचं काम हे ऑक्सिजनेटेड ब्लड जे आहे ते अदर ऑर्गनला पोहोचवण्याचं काम करत असतं. हे धमन्या म्हणजेच आर्टरीद्वारे करत असतो आणि डिऑक्सिजनेटेड ब्लड हे परत हृदयाकडे ऑर्गन कडून येत असतं. तर ते करण्याचे काम हे व्हेन्स म्हणजेच की शिरा करत असतात. हा प्रवाह करण्यासाठी, रक्तप्रवाह धमन्यातून जाण्यासाठी जो ब्लड प्रेशर लागत असतो, त्या प्रेशरला आपण ब्लड प्रेशर असं म्हणतो. नॉर्मल ब्लड प्रेशर हे ढोबळमानाने 120/80 एवढं कन्सिडर केलं जातं. तर यामध्ये सिस्टोलिक ब्लड प्रेशर म्हणजे की हृदय आकुंचन पावतं त्यावेळी धमन्यावर तयार होणारं प्रेशर, याला सिस्टोलिक ब्लड प्रेशर म्हणतात. आणि डायस्टोलिक ब्लड प्रेशर म्हणजे ज्यावेळी की हृदय रिलॅक्स होतं त्याला आपण डायस्टोलिक ब्लड प्रेशर असे म्हणतो. तर हे सिस्टोलिक ब्लड प्रेशर हे 120 पर्यंत असतं आणि डायस्टोलिक ब्लड प्रेशर हे 80 मिलीमीटर ऑफ मर्क्युरी पर्यंत असतं. सर्वसामान्यांसाठी नॉर्मल ब्लड प्रेशर 120/80 मिलीमीटर ऑफ मर्क्युरी असतं, पण आमच्या मेडिकल लँग्वेजमध्ये 130/80 पर्यंतही आपण नॉर्मल कन्सिडर करतो, ज्याला की ट्रीटमेंटची जनरली गरज पडत नाही. हायपर टेन्शन जर 130च्या पुढे जात असेल तर त्याला आपण वेगवेगळ्या त्याच्या लेवलनुसार क्लासिफाय करतो. त्याच्यामध्ये प्री हायपर टेन्शन, स्टेज 1 हायपर टेन्शन, स्टेज 2 हायपर टेन्शन आणि स्टेज 3 हायपर टेन्शन, ह्या 3 कॅटेगरीमध्ये सिस्टोलिक आणि डायस्टोलिक ब्लड प्रेशरनुसार आपण कॅटेगराईज करतो. प्री हायपर टेन्शन म्हणजे सिस्टोलिक ब्लड प्रेशर हे 130 ते 139 मिलीमीटर ऑफ मर्क्युरी आणि डायस्टोलिक ब्लड प्रेशर हे 80 ते 89 पर्यंत असते. स्टेज 1 हायपर टेन्शन म्हणजे 140 ते 159 पर्यंत आणि डायस्टोलिक ब्लड प्रेशर हे 90 ते 99 पर्यंत असते. स्टेज 2 हायपर टेन्शन हे 160 ते 179 पर्यंत असणे आणि डायस्टोलिक हे 100 ते 109 पर्यंत असते. आणि स्टेज 3 हायपर टेन्शन हे मोर दॅन 180 मिलीमीटर ऑफ मर्क्युरी सिस्टोलिक आणि डायस्टोलिक 110 पेक्षा जास्त असणे. त्यानंतर प्रकार येतो की फक्त काही जणांचा सिस्टोलिक ब्लड प्रेशरच वाढलेला असतो, तर त्याला आपण आयसोलेटेड सिस्टोलिक हायपरटेन्शन असं म्हणतो, की ज्यामध्ये सिस्टोलिक ब्लड प्रेशर हे 140 पेक्षा जास्त असते आणि डायस्टोलिक ब्लड प्रेशर नॉर्मल असतं. हे कॉमनली वयस्कर लोकांमध्ये दिसतं की ज्यावेळी धमन्या ह्या जास्त ॲथेरोस्क्लेरोज म्हणजे कडक झालेल्या असतात. त्याविरुद्ध डायस्टोलिक हायपरटेन्शन जो असतो त्यामध्ये की फक्त डायस्टोलिक ब्लड प्रेशरच हा 90 पेक्षा जास्त असतो आणि सिस्टोलिक ब्लड प्रेशर हा नॉर्मल असतो. जनरली हा यंग एज ग्रुपमध्ये आपल्याला दिसतो. त्यानंतर प्रकार येतो की हायपरटेन्शन हे कधी लेवल करायचं. तर कधी लेवल करायचं, तर एका ऑफिस रिडिंग किंवा एका क्लिनिकमध्ये ब्लड प्रेशर जास्त असेल तर आम्ही जनरली त्याला हायपरटेन्शन लेबल करत नाही, कारण बीपी वाढण्याचे कारण अदरही असू शकतात, जसं की काही जणांना एन्झायटी, एक्झर्शन, भीती वाटणे या गोष्टीमुळे ब्लड प्रेशर थोडासा जास्त येतो. आणि जसं की दुसरा एक प्रकार व्हाईट कोट हायपरटेन्शन म्हणतो, की ज्यावेळी की पेशंटचा ब्लड प्रेशर अदर टाइम नॉर्मल असतो, परंतु जेव्हा डॉक्टरला व्हिजिट करतात त्यावेळी डॉक्टरचा व्हाईट कोट म्हणजे ॲप्रॉन पाहून त्यांचा ब्लड प्रेशर शूट होतो, तर त्याला आपण व्हाईट कोट हायपरटेन्शन असं म्हणतो. तर याला आपण कसं करायचं ट्रीट, तर त्यामध्ये आपण काय करतो की जर पेशंटच्या 2 ऑफिस रिडिंग किंवा क्लिनिक रिडिंग हा जास्त येत असतील, 140/90च्या पुढे येत असेल, तर त्याला आपण हायपरटेन्शन म्हणतो आणि त्याला ट्रीटमेंट स्टार्ट करतो. किंवा व्हाईट कोट हायपरटेन्शन रूल आउट करायचं असेल तर आपण अशा वेळी पेशंटला 24 ॲम्ब्युलेटरी बीपी मॉनिटरिंग म्हणजे की त्याची नॉर्मल दिनचर्या असताना आपण त्याला एक मशीन लावतो, जे की 24 तासाचं त्याचं ब्लड प्रेशर मेजर करतं आणि मग त्याचं डे टाईमचा ब्लड प्रेशर, नाईट टाईमचा ब्लड प्रेशर आणि ॲव्हरेज ब्लड प्रेशर ह्या रिडिंग घेऊन आपण जर त्या लेवलपेक्षा जास्त असेल तर त्याला आपण हायपरटेन्शन असे लेबल करतो. तर आपण आता पाहूया की लक्षणं काय आहेत हायपरटेन्शनचे. तर जनरली हायपरटेन्शनला आपण छुपा शत्रू किंवा सायलेंट किलर असंही म्हणतो, कारण मी आता जे काही लक्षणं सांगणार आहोत त्यामधले फक्त 30 ते 40% लोकांनाच हे लक्षणं असू शकतात. म्हणजे बाकीचे 60 ते 70% लोकांना काहीही लक्षणं नसतानाही ब्लड प्रेशर असू शकतं. आणि छुपा शत्रू याच्यासाठी म्हणायचं की लक्षणं बाहेरून जरी नसले तरी हे अंतर्गत अवयवांना हाय ब्लड प्रेशर धमन्यांद्वारे नेहमी डॅमेज करत असतं, ज्याद्वारे की मग स्ट्रोक, पॅरालिसिस, हार्ट अटॅक, त्याच्यानंतर किडनीचे आजार, डोळ्यांचे आजार असे लक्षणं पेशंटला कालांतराने दिसायला लागतात. हायपरटेन्शनचे साधारणतः लक्षणं डोकेदुखी, छातीत दुखणे, पायावर सूज येणे, चक्कर येणे,
धडधड येणे, नाकातून रक्त येणे असे लक्षणं आढळू शकतात. आता हायपरटेन्शनची कारणे काय यावर आपण बघूया. कारणानुसार हायपरटेन्शनचे आपण दोन विभाजन केलं की प्रायमरी हायपरटेन्शन आणि सेकंडरी हायपरटेन्शन. प्रायमरी हायपरटेन्शन मध्ये येतं अनुवंशिकता. जर आई किंवा वडील यांना ब्लड प्रेशर असेल तर मुलांमध्ये हायपरटेन्शन असण्याचे चान्सेस हे 10 ते 15% असतात. पण तेच आई आणि वडील दोघांनाही जर हाय ब्लड प्रेशर असेल तर तेच मुलांमध्ये हायपरटेन्शन होण्याचे चान्सेस हे 25 ते 30% असतात. म्हणजे अनुवंशिकता हा हाय ब्लड प्रेशर साठी एक फार प्रमुख घटक आहे. दुसरं आहे की प्रेग्नन्सी मध्ये काही जणांना ब्लड प्रेशर होतं, ज्याला की आपण जेस्टेशनल हायपरटेन्शन किंवा म्हणतो. आणि जेस्टेशनल हायपरटेन्शन जर एकदा असेल तर भविष्यामध्ये हायपरटेन्शन होण्याचे चान्सेस सुद्धा जास्त असतात. तिसरा घटक असतो लाईफस्टाईल. मी ऑलरेडी म्हणलं की हायपरटेन्शन हा जीवनशैलीच्या रिलेटेड आजार आहे. त्यामध्ये मग जीवनशैली अशी असेल की ज्यामध्ये की व्यायामाचा अभाव असेल, बैठे काम जास्त असेल, जास्त मीठ खाण्याचं प्रमाण किंवा जंक फूड खाण्याचं प्रमाण जास्त असेल आणि पुरेसा व्यायाम नसेल तर ह्या घटकामुळे सुद्धा हायपरटेन्शन होऊ शकतं. स्ट्रेस किंवा ताणतणाव आजच्या युगामध्ये की हे एक महत्वाचं कारण आहे की यंग पेशंट जे की 35 वर्षाच्या खाली आहे की ज्यांच्यामध्ये हायपरटेन्शन असू शकतं, हा प्रमुख घटक आहे. त्याच्यानंतर येतो सेकंडरी हायपरटेन्शन. सेकंडरी हायपरटेन्शन म्हणजे की शरीरातल्या काही अवयवांच्या आजारामुळे ब्लड प्रेशर होऊ शकतो, की जसं की ॲड्रेनलचे काही आजार असतील, त्याच्यानंतर तुमचं किडनी रिलेटेड काही आजार असेल, थायरॉइड रिलेटेड आजार असेल किंवा हृदयाचे रिलेटेड आजार असेल तर यामुळे सुद्धा हायपरटेन्शन होऊ शकतं. आणि जनरली जर याचं ट्रीटमेंट घेतली, आजाराचं ट्रीटमेंट घेतली तर हायपरटेन्शन अशा वेळी कधी कधी रिव्हर्स सुद्धा होऊ शकतो. आता हाय ब्लड प्रेशर याच्यामुळे शरीरावर काय परिणाम होऊ शकतो की दुष्परिणाम. हायपरटेन्शनची ट्रीटमेंट घेणं काय गरजेचे आहे. तर मी आधीच सांगितल्याप्रमाणे की फक्त 30 ते 40% लक्षणं असतात. बाकीचे जे असिम्प्टमॅटिक पेशंट असतात त्यांना हायपरटेन्शनची ट्रीटमेंट घेण्याची गरज याच्यासाठी आहे की याचा परिणाम हृदयाच्या धमन्यांवर होऊन अथेरोस्क्लेरोसिसची प्रोसेस होते, ब्लॉकेज तयार होतात आणि ही प्रोसेस एक 5-10 वर्षांनी होण्याचे चान्सेस जास्त होते, ज्यामुळे की पेशंटला हार्ट अटॅक येऊ शकतो. त्याचप्रमाणे जर मोठ्या धमन्यातल्या मेंदूतल्यावर हाय ब्लड प्रेशरला फोकस झाला तर त्यामुळे मेंदूमध्ये रक्तस्राव होणे किंवा ब्लॉकेज होऊन पॅरालिसिसचा झटका येणे ह्या गोष्टी होण्याची शक्यता असते. तर जनरली नॉन हायपरटेन्सिव्ह पेशंटपेक्षा हायपरटेन्सिव्ह पेशंटमध्ये हार्ट अटॅक आणि पॅरालिसिसचे प्रमाण हे 2 टाइम असते, जवळजवळ ट्वाइस असते. त्याचबरोबर किडनीच्या छोट्या धमन्यावर हाय ब्लड प्रेशरचा परिणाम होऊन हायपरटेन्सिव्ह किडनी डिसीज होऊन किडनी फेल्युअर होण्याचे चान्सेस जास्त असतात. भारतातला जनरली 50 ते 60% पेशंट जे डायलिसिस वर आहेत त्यांचं प्रमुख कारण हे हायपरटेन्शन आणि डायबिटीज हेच आहे. त्याचबरोबर डोळ्यांच्या छोट्या धमन्यावर त्याचा परिणाम होऊन हायपरटेन्सिव्ह रेटिनोपॅथी दृष्टीपटलावर परिणाम झाल्यामुळे अंधत्व येण्याचे चान्सेस सुद्धा जास्त असतात. आता आपण हायपरटेन्शन याचे नियोजन बघूया. तर नियोजनासाठी आपण जीवनशैलीमध्ये प्राथमिक चेंज करणे फार गरजेचे असते. जीवनशैलीमध्ये आहार हा अतिशय चांगला ठेवणं गरजेचं आहे. त्यामध्ये काय खाऊ नये तर तळलेले पदार्थ, जंक फूड, त्याच्यानंतर मीठ असलेले पदार्थ जसं की लोणचं, पापड, चिवडा, फरसन किंवा पॅक फूड ह्या गोष्टी अवॉइड करायला हव्यात. त्याचबरोबर काही पदार्थांमध्ये पोटॅशियम जास्त असतात असे पदार्थ आपण आहारात नियमित घेतले पाहिजे, जसं की नारळ पाणी, त्याच्यानंतर तुमचं बनाना, केळी. त्याचबरोबर सीझनल फ्रुट्स, त्याच्या ग्रीन व्हेजिटेबल्स याचा आहारामध्ये योग्य प्रमाणात ठेवणे गरजेचे आहे. दुसरं ताणतणाव कमी करणे हा फार महत्वाचा पार्ट आहे. त्यासाठी मेडिटेशन म्हणजे योग धारणा, योगासने करणे हे फार गरजेचे आहे. व्यायाम, बैठे काम ज्यांना आहे त्यांना व्यायाम करणे फार गरजेचे आहे की हा व्यायाम मध्ये चालणे, त्याच्यानंतर स्विमिंग किंवा रनिंग ह्या गोष्टींचा गरजेचे आहे. हा व्यायाम जनरली 45 मिनिटं पर डे आणि आठवड्यातून 5 वेळा केला तर अतिशय उत्तम राहतो की ज्यामुळे ब्लड प्रेशर कंट्रोल करायला मदत होते. त्याच्यानंतर सेकंडरी हायपरटेन्शनचे जे कारण असतात त्याचा प्रायमरी आजाराचं ट्रीटमेंट डॉक्टरच्या सल्ल्याने घेणं फार गरजेचे असते. आणि तिसरं आहे की लाईफस्टाईल किंवा जीवनशैली व्यवस्थिशीर ठेवूनही जर ब्लड प्रेशर जास्त राहत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नियमित टॅबलेट घेणं फार गरजेचे असते. तर यामध्ये एक बराचसा प्रश्न असतो की त्या पेशंटला की एकच गोळी आहे, मला 3 गोळ्या का आहेत. तर आपण आता जे मी मागे सांगितलं की ग्रेडिंग ऑफ हायपरटेन्शन नुसार तुमच्या औषधांची बदल हा डॉक्टर करत असतात. काही जणांचा हा हायपरटेन्शन लाईफस्टाईल कंट्रोलमुळेच कंट्रोलमध्ये येतो, तर काही जणांना मात्र गोळ्यांची गरज लागते. ती
कधी तुमच्या ब्लड प्रेशरच्या लेवलनुसार कधी 1, 2 किंवा 3ही लागू शकतात. जेव्हा 3 किंवा जास्त मेडिसिन तुमच्या ब्लड प्रेशर कंट्रोल करायला लागतात तेव्हा आपण त्याला रिफ्रॅक्टरी हायपरटेन्शन असं म्हणतो. उच्च रक्तदाबाविषयी तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतरांनाही तुमच्या मित्रांना शेअर करा, जेणेकरून त्यांना या आजाराबद्दल माहिती मिळेल आणि त्यांना फायदा होईल. धन्यवाद.